हिमालयाच्या उंच डोंगरांमध्ये ढगांच्या सावलीत आणि शांततेच्या मिठीत लपलेलं एक सुंदर गाव गोपेश्वर. इथे वेळ जणू थोडा हळूच चालतो. इथलं जीवन साधं आहे. सकाळी मंदिरातील घंटानाद, थंड वाऱ्यात वाहणारा देवदारांचा सुगंध आणि डोंगराच्या खुशीत शांतपणे चालणारं रोजचं आयुष्य. पण वर्षातून एक वेळ अशी येते जेव्हा हे शांत गाव रंगांनी, गाण्यांनी आणि आनंदाने उजळून निघतं. इथे होळी फक्त खेळली जात नाही, ती गायली जाते, अनुभवली जाते आणि जगलीही जाते. आजची गोष्ट आहे गढवालमधील प्रसिद्ध गोपेश्वरच्या होळीची. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावाची, गोपेश्वरची. स्वागत आहे तुमचं गोपेश्वरमध्ये. उत्तराखंडच्या चमोली डिस्ट्रिक्टमध्ये गोपेश्वर नावाचं एक गाव आहे. इकडची होळी मागच्या 2-3 वर्षापासून खूप फेमस झाली आहे. आपण नाशिकची रंगपंचमी बघितली आहे, खानदेशचं धुलिवंदन सुद्धा बघितलं आहे आणि पुण्याच्या DJ वाल्या खूप साऱ्या होळ्याचा एक्सपिरियन्स केला आहे. बट माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं की मला येऊन पहाडोवाली होळी एक्सपिरियन्स करायची होती. सो आपण फायनली येऊन पोचलो आहे गोपेश्वरमध्ये आणि माझ्या पाठीमागे जे तुम्हाला दिसतंय ते गोपेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्यावरूनच या गावाचं नाव गोपेश्वर पडलं आहे. आणि आपण ज्या दिवशी होलिका दहन होतं त्या दिवशीच या गावात आलेलो होतो. सो हा व्हिडिओ आपण तिथनं स्टार्ट करू आणि तुम्ही एक्सपिरियन्स करा माझ्यासोबत पहाडोवाली होळी. आलोय आपण गोपेश्वरला. वाजलेत संध्याकाळचे 6 आणि हा आहे मार्केटचा एरिया. पूर्ण मार्केट होळीच्या कलरने भरून गेलं आहे, शॉपिंगने. इकडे खूप वेगवेगळे प्रकारच्या गोष्टी भेटतात आणि आम्ही आलो तेव्हा खूप सुंदर लोक गाणं म्हणत होते, ते आता पण गात आहेत इथं. आणि भाई काय सुंदर दिसतंय गोपेश्वरचं टेम्पल. लुक ॲट दिस. मागे सनसेट होतोय आणि हे मंदिर, त्याला रुद्रनाथ टेम्पल असं सुद्धा म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही केदारनाथला जाशाल तेव्हा रस्त्यातच तुम्हाला हे गाव लागेल. आम्ही जेव्हा आलो तेव्हा आरती चालू होती आणि आय कांट एक्सप्लेन द डिवाइन वाईब आय एम एक्सपिरियन्स राईट नाव. खूप भारी वाटलं आरतीला एक्सपिरियन्स करून. आणि इकडची जी वाईब आहे, सगळे लोक गावातले वगैरे जमा झाले, देवाचं नामस्मरण करतायत, चांटिंग करतायत ओम नमः शिवायचं. मंदिर खूप जुनं आहे. त्याचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघशाल तर एकदम केदारनाथ सारखंच आपल्याला बघायला भेटतं. आज होलिका दहन आहे. सो आता त्याच्या पाठीमागेच होलिका दहनचा प्रोग्राम चालू आहे. आज गावात एक वेगळीच ऊर्जा आहे, कारण आज आहे होलिका दहनाची रात्र. दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला भारतभर होलिका दहन केलं जातं. ही फक्त एक परंपरा नाही, ही एक आठवण आहे सत्याच्या विजयाची. कधी काळी हिरण्यकश्यप नावाचा एक असुर राजा होता, जो स्वतःलाच देव समजत होता. पण त्याचा मुलगा प्रल्हाद, तो मात्र भगवान विष्णूचा अखंड भक्त होता. त्याला संपवण्यासाठी होलिका नावाच्या बहिणीसोबत प्रल्हादला अग्नीमध्ये बसवलं गेलं. होलिकेला वरदान होतं की अग्नी तिला जाळू शकत नाही. पण ईश्वराची लीला वेगळीच असते. अग्नीने होलिकेला भस्म केलं आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. तेव्हापासून होलिका दहन म्हणजे अहंकार, अन्याय आणि अधर्म यांच्या अंताचं प्रतीक. आजही लोक होलिकेभोवती प्रदक्षिणा घालतात आणि प्रार्थना करतात, सुख, समृद्धी आणि नव्या सुरुवात. रुद्रनाथ महादेव की जय. पार्वती पदे. हर हर महादेव. आज तर झालं होलिका दहन. उद्या आहे 3 तारीख. तर यावर्षी ग्रहण आहे चंद्राला. सो आय थिंक उद्या नाही खेळणार ते रंग वगैरे. तर मे बी 4 तारखेला आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटेल ती इपिक होली. या इथे या कॉरिडॉरमध्ये खेळतात ते आणि एक्सायटेड आहे मी.
उत्तराखंड टुरिझमचं गेस्ट हाऊस आहे, तिथे आम्ही थांबलो आहे एक्झॅक्ट मार्केटमध्ये गोपेश्वरच्या. इथं हे मेन मार्केट आहे आणि आज आहे आपला डे 2 इन गोपेश्वर. तर लोक आजच होळी खेळायला स्टार्ट केली लोकांनी, बट जी मेन होळी आहे ती आपल्याला उद्या एक्सपिरियन्स करायला भेटेल. इकडचे जे ट्रॅडिशनल गाणे वगैरे जी होळी खेळतात ती आय थिंक चालू आहे मंदिराजवळ. बट होळी आहे आज. प्रॉब्लेम असा आहे की आज ग्रहण आहे 3 वाजेला. सो लुक ॲट दिस, सगळं बंद आहे आज इथे. वाजले 2. 1 तासात आपण एक फेरफटका मारून येऊ गोपेश्वर के गलियों में. आपण पोचलो आहोत गोपीनाथ मंदिरात. असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्णाने भगवान शिवाला गोपीनाथ ही उपाधी दिली, कारण शिवने गोपिकेचं रूप धारण करून रासलीला अनुभवली. हे मंदिर सुमारे 9व्या ते 11व्या शतकात बांधलं गेलेलं असावं. आणि या सगळ्या दिव्य वातावरणात आज सुरू आहे गढवालची प्रसिद्ध होळी. ढोल, गीत, नृत्य आणि रंग. इथे कोणी मोठं नाही, कोणी छोटा नाही, इथे सगळे एकाच रंगात रंगतात. भाई आपल्याकडे जसा गरबा खेळतात तसंच इकडे पण एक गरबा स्टाईलमध्ये नृत्य चालू आहे. एक गाणे म्हणतायत आणि लोक इथं नृत्य करतायत. हर महादेव, आप जितने सभी लोग देख रहे हैं सभी को मेरा प्रणाम। अभी भैया हमारे साथ महाराष्ट्र से जुड़े हैं, तो काफ़ी अच्छा लग रहा है हमें भी कि यहाँ पे जो भगवान श्री गोपीनाथ जी, श्री रुद्रनाथ जी की जो होली है वो आप लोग मनाने आए, इतनी दूर से आए हैं ट्रैवल कर, सिर्फ स्पेशल भगवान गोपीनाथ जी के लिए। और अगर आपको मैं इस मंदिर की महत्ता बता दूँ, जहाँ पर आप खड़े हैं महाराष्ट्र आए हैं, तो आपका ये जानना भी बहुत महत्वपूर्ण हो जाता है कि मंदिर किस शैली में बना है और क्या विशेषता मंदिर रखता है। यहाँ पे भगवान शिव ने कामदेव को भस्म किया था, ऐसा स्कंद पुराण के केदार खंड में लिखा हुआ है। और भगवान श्री रुद्रनाथ जी के 4 केदार हैं, उसमें चतुर्थ केदार भगवान श्री रुद्रनाथ जी की जो गद्दी स्थल है वो भी यहीं पे भगवान श्री रुद्रनाथ जी का है। जो 6 महीने पूजा अर्चना होती है रुद्रनाथ जी की वो यहीं पे होती है। पूरे विश्व में भगवान शिव के जो मुख्य दर्शन होते हैं वो रुद्रनाथ जी में होते हैं। 5 केदारों में से एक केदार चतुर्थ केदार है। पहला केदार केदारनाथ, जहाँ पृष्ठभाग के दर्शन होते हैं। द्वितीय केदार मध्यमेश्वर, जहाँ नाभि भाग के दर्शन होते हैं। तृतीय केदार तुंगनाथ, जहाँ भुजाओं के दर्शन होते हैं। और चतुर्थ केदार श्री रुद्रनाथ जी, जहाँ भगवान के मुख के दर्शन होते हैं। और 5वां केदार कल्पेश्वर, जहाँ भगवान के जटाओं के दर्शन हैं। इतनी दूर से आए भगवान श्री गोपीनाथ जी की होली देखने आपका बहुत बहुत स्वागत करते हैं। और जो इस के माध्यम से लोग देख रहे हैं, आपका अगले साल स्वागत है। आपका हमारे पूरे गाँव वासियों की तरफ से स्वागत है, मंदिर समिति की तरफ से स्वागत है। जितने लोग आए, हमको भी अच्छा लगता है, बाहर से गोपीनाथ जी की होली में आते हैं, हमको भी आनंद लगता है कि हमारी इतनी छोटे से गांव की होली पूरे विश्व भर में प्रसिद्ध है। लोग बहुत दूर दूर से आ रहे हैं। पिछले साल एक 15-16 जनों का जो ग्रुप था जर्मनी से आया था। अभी हमारे साथ पूरे उत्तराखंड से लोग, पूरे विश्व से लोग जुड़ रहे हैं। तो आप सभी का स्वागत है। हर हर महादेव। धन्यवाद। आता आपण जाऊया, आयसोलेट होऊया आणि मी तुम्हाला भेटतो उद्या. ही पार्किंग पूर्ण रिकामी होती ना, आज खचाखच भरली आहे. सकाळचे वाजले 10 आणि आपण पण चाललो आहे आता त्या ओजी लोकेशनला. बाई या रोडवरून जायलाच एक टास्क आहे. या ज्या तुम्हाला पूर्ण गल्ल्या दिसत आहेत
वर लोक डायरेक्ट पाणी घेऊन उभे, बाई नजर हटी दुर्घटना घटी. इकडचे लोक सांगतात की आजूबाजूचे जेवढे पण छोटे मोठे गाव आहेत ते सगळे इथे जमा होतात आणि इथे होळी खेळतात गोपेश्वरमध्ये. आणि मंदिर आणि इकडे पाठीमागे रामलीला मैदान आहे, तिथे यावेळेस अरेंजमेंट केली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, अनफॉर्च्युनेटली इथे यावेळेस होळी होत नाही आहे. आपल्याबरोबरच किस्से होत राहतात. सो या इट्स ओके, बट महादेव सगळ्यात मोठे आहे. त्यानंतर सगळं लोक पण आगाऊ असतात सगळीकडे, जसे आपल्या महाराष्ट्रात आहे. विटंबना करत होते ते मंदिराची. सो यावेळेस तिथे होळी नाही होते, बट जिथे होते तिथं चाललो आहे आपण रामलीला मैदानमध्ये. सो हॅपी होळी आणि स्वागत आहे तुमचं पहाडोवाली होळीमध्ये. दिना दिन तक दिना तू ओरिया यारा नाचते नाटीला चस्का बुरा, नाटीला चस्का बुरा यारा, नाटीला चस्का बुरा. मंडीवाली नाची टुलूवाली, दोन सारी अर गडवाली, शिमलेवाली रोडवाली रे सारी नाची गई दुनिया. नाटीला चस्का बुरा, नाटीला चस्का बुरा यारा, नाटीला चस्का बुरा. भाई जी वेलकम गोपेश्वर की होली में आपका. ट्रॅडिशन पहिल्या 2 दिवसच बघायला भेटले आणि आजची जी होळी आहे ती बेसिकली आपल्याकडे जसे डान्स वगैरे कलर वगैरे खेळून मनवतात तशीच आहे. पाण्याचा उपयोग एकदम कमी आहे, कोरडे रंग आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडचे जे सॉंग्स आहेत जसं चस्का वगैरे, होली आई रे होली आई, एकदम भारी बीट्सवर वाजतात. आणि इकडचा थोडासा डान्स पण एकदम भारी आहे, असं धांगडधिंगा नाही नाचत. आता जे सॉन्ग वाजते ते खूप फेमस आहे इकडे, ऐका. कल्पना करा, जर या जगात रंगच नसते तर, ना हिरवी जंगलं, ना निळं आकाश, ना लाल सूर्योदय, सगळं फिकट आणि नीरस झालं असतं. म्हणूनच होळी आपल्याला शिकवते आपल्या पण जीवनात असे रंगीबेरंग असायला हवे. आनंदाने जगा, प्रत्येक क्षण मनापासून साजरा करा. कारण रंग हे फक्त दिसण्यासाठी नसतात, ते जगण्यासाठी सुद्धा असतात. ही होती होळी, गोपेश्वरची पहाडोवाली होळी एक्सपिरियन्स केली आपण. आणि बेसिकली जे 3-4 दिवस अगोदरचे असतात, होलिका दहन जे किंवा धुलिवंदनच्या अगोदरचे, ते एकदम ट्रॅडिशनल मध्ये मनवतात. ते जसं गाणे वगैरे म्हणून. तर आपण जसं बघितलं, पंकुर रावत नावाचा एक सिंगर पण आलेला होता होळी मनवायला, आणि ते एकदम ट्रॅडिशनली मनवतात 2-3 दिवस अगोदर. बट आजचा जो दिवस आहे, जो दिवशी आपण रंग खेळतो, तो बेसिकली आपल्यासारखाच असतो. आणि खूप डान्स वगैरे करतात. इकडचे जे सॉंग्स आहेत ते पहाडोवाले सॉंग्स आहे, पूर्ण नॉट बॉलिवूड. सो एवढाच फरक आहे. आणि डान्स पण एकदम भारी आहे, जास्त धांगडधिंगा वगैरे करत नाही. अनफॉर्च्युनेटली एकच गोष्ट जी व्हायला पाहिजे ती नाही झाली, की हे जे पाठीमागे जो ग्राउंड आहे आपलं, तिथे हा क्राऊड डान्स करत असतो दरवर्षी, बट यावर्षी नाही झालं ॲज यू नो. बट होळी एक नंबर होती, मजा आली. ट्रॅडिशन इकडचे बघायला वगैरे, इकडचे लोक पण खूप फ्रेंडली आहेत. रुद्रनाथ महाराजांचं दर्शन पण झालं आपलं 5 केदारपैकी एक. सो हेच पाठीमागे आपलं मंदिर आहे आणि गाव पण खूप सुंदर आहे. सो तुम्ही जर कधी आलेत उत्तराखंडमध्ये, तुमचा योग बनला होळी खेळायचा, तर गोपेश्वरला तुम्ही नक्की या उत्तराखंडमध्ये. आणि कधीतरी आपण सांगला व्हॅलीची पण होळी एक्सपिरियन्स करू. बट सध्या दिस इज ऑल अबाउट द गोपेश्वर की होली, पहाडोवाली होळी एक्सपिरियन्स. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बाई, एक कमेंट, एक लाईक करून मला सांगा. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.